नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दही वडे। एकदम प्रॉपर पद्धतीने बनवणार आहोत। त्यासोबतच दही वडे मऊ आणि जाळीदार होण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी सुरुवातीला दही वडे बनवण्यासाठी 1 कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतका आहे। त्यासोबतच अर्धा कप इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचं वजनी प्रमाण 100 ग्रॅम इतका आहे। तर इथे मी सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने डाळी या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 ते 2 ग्लास पाणी घालून डाळी भिजत घालायच्या आहेत। पाणी घालून झालं की साधारण 4 ते 5 तासांसाठी डाळींना आपण रेस्ट देणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता डाळी या 4 ते 5 तास सोक करून घेतलेल्या आहेत। याला आता मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळी एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। इथे आपण मिश्रण हे साधारण 5 ते 6 मिनिटं तरी छान फेटून घेणार आहोत, ज्यामुळे हे मिश्रण एकदम हलकं आणि फुलकं होतं। याच कारणामुळे दही वडे एकदम स्पंजी आणि सॉफ्ट होतात। या पद्धतीने मिश्रण फेटल्यामुळे याचा रिझल्ट खूप छान येतो। तर इथे तुम्ही अर्धी वाटी पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालून याचा फ्लफीनेस चेक करू शकता। पीठ जर वर तरंगून आलं तर समजायचं आपले वडे हे तळण्यासाठी एकदम तयार आहेत। वडे तळण्यासाठी हाय फ्लेमवर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर पाण्यामध्ये हात बुडवून एक एक वडे आपण तेलामध्ये सोडणार आहोत। मीडियम टू हाय फ्लेमवर वडे आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। या रेसिपीत जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। यामुळे सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर याचं नोटिफिकेशन मिळेल। त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांना हा छान असा सोनेरी रंग आलेला आहे। तर या स्टेपला वडे हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर एका बाउलमध्ये कोमट पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून अर्धा चमचा हिंग घालूयात। हिंगमुळे खूप छान असा फ्लेवर येतो वड्यांना। त्यानंतर जे वडे आपण तळून घेतले होते ते या पाण्यामध्ये सोक करून घेऊयात। वडे सोक होईपर्यंत पटकन आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर मुठभर पुदिन्याची पानं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात। त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यासोबतच अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे, ज्यामुळे चटणीला मस्त असा हिरवा रंग येईल। हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। चटणी बनवून झाल्यानंतर इथे मी 250 ग्रॅम इतकं दही चाळणीमधून एकदा काढून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे दह्याला एकदम मस्त असं सिल्की टेक्स्चर येतं। त्यानंतर दह्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकी पिठी साखर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं फेटून घेतलेलं आहे दही। तर इथे तुम्ही बघू शकता दही वड्याच्या सर्विंगसाठी लागणारे सगळे कंपोनंट आपण तयार करून घेतलेले आहेत। फक्त चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर मग सर्व करूयात। तर त्यासाठी वडे हे थोडेसे स्क्वीज करून घ्यायचे आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने सर्विंग करू शकता। एक वेगळ्याच लेवलचा फील येतो हे दही वडे खाताना। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।